कसा काढायचा याबाबत चर्चा करत होतो. आपण फॉर्म्युल्याची मांडणी केली आणि त्यानुसार त्याच्या किमती मांडण्याचं काम आपण करतोय. तर बघा L1 इज इक्वल टू आपण अगोदर गृहीत धरला आहे की निरीक्षणाच्या साहाय्याने बहुलक कोणतं वर्गांतर बहुलक आहे हे आपण गृहीत धरलंय 20 ते 30. कारण 17 ही मोठी संख्या आहे. 17 ही वारंवारता जास्त असल्यामुळे आपण बहुलक या ठिकाणी 17 ज्या वर्गांतराची वारंवारता आहे ते वर्गांतर आपण बहुलक म्हणून पकडलेलं आहे किंवा लक्षात ठेवलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय L1 म्हणजे काय, तर आपण खाली जे काही मिनिमम किमान आपलं वर्गांतराची जी काही किमान वर्गांतरामध्ये 20 ते 30 मध्ये जे काही कमीत कमी 20 आहे ते आपण घेतलंय. त्यानंतर काय केलंय, प्लस अधिकचं चिन्ह आपल्या फॉर्म्युल्यात जसं तसं मांडलंय. त्यानंतर 17 आपण कुठून घेतलं बघा, F1 कुठून घेतलं, वारंवारत्यामध्ये आपण जी काही वारंवारता मोठी वारंवारता आहे तिच्यातून आपण काय केलंय, त्याच्या अगोदरची वारंवारता काय करतोय, मायनस करतोय. बघा तुम्ही 17.5. ठीक आहे. आणि त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये जसं भागिले चिन्ह आणि त्याचा भागाकार आपण करतोय. त्यानंतर 2 जशाल तसं तुम्हाला घ्यायचंय आणि डिवायडेड बाय 17 F1 म्हणजे काय, परत तीच संख्या येईल. F1 मायनस F0 म्हणजे 17 मायनस 5. करेक्ट कसा, त्याच पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आणि मायनस त्यातनं पुन्हा F2 काय आहे बघा, 17च्या F2 म्हणजे काय, जी काही तुम्ही जास्त वारंवारता, जे काही बहुलक वारंवारता आहे तुमची त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा वरची म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तीची जी काही वारंवारता आहे ती तुम्हाला इथे लिहायची. ती आहे 10 या उदाहरणामध्ये, मायनस 10 डिवायडेड बाय वर्गांतर 20 ते 30 चं वर्गांतर किती येतं, 30 आणि 20 याचं वर्गांतर 10 येतं. ठीक आहे. वर्गांतर म्हणजे त्या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे हे तुम्हाला शोधायचंय. 20 ते 30, 30 ते 40 यामध्ये काय डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. ज्या सेम 17 मायनस 5 किती होतात, 12 आणि 34. 17 दोन्ही 34 अगोदर गुणाकार करून घ्यावा लागतो. ठीक आहे. ते आपल्या गणिताचा एक नियम आहे बघा, गुणाकार भागाकार नंतर बेरीज वजाबाकी अशा प्रकारचा नियम आहे. तो नियम इथेही अवलंब करायचा. अगोदर तुम्हाला गुणाकार करून घ्यायचा आहे. 17 दोन्ही 34 मायनस आता हे दोन्हीची मायनस मायनस असल्यामुळे काय होईल, इथे बेरीज होईल, मायनस 15 डिवायडेड बाय हे गुणिले 10. त्यानंतर जशाला जसं 20 ला 20 खाली मांडून घ्या, प्लस या काही स्टेप आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला समजायला पाहिजे. बाकी गणित तुम्ही बरोबर करू शकतात, कारण ह्याच्यामध्ये काही जास्त तुम्हाला किचकट गणित नाहीये. आकडेवारी मोठी असली तर किचकटही असू शकतं. 20 मग जशाला तसं मांडणी केली, 20 प्लस 12 जशाला तसे 34 म्हणून मधून 15 तुम्ही कमी केले तर खाली उरतात 19 इंटू 10 गुणिले 10. मग परत काय करा, यांचा अगोदर गुणाकार करून घ्या. 120 ला 19 ना अगोदर गुणाकार करून घ्यायचा कोणत्याही आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आपला गणिताचा जो नियम सांगतो ते, तर 120 डिवायडेड बाय 19 बघा 6.31 येत आहे. ठीक आहे. 31 पुढेही संख्या येतात, 6.3157 अशा संख्या येतात. पण तुम्ही मागच्या संख्या गृहीत नाही धरल्या तरी 6.31 येईल. त्यामध्ये 20 जर तुम्ही 20 इन्क्लूड केले, 20 आणि 6.31 ची जर बेरीज केली बघा 26.31 आपला बहुलक निघेल. तर बहुलक काढायचं 2 फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवायचे. हा एक आणि 3 मीडियन मायनस 2 मीन, हा एक. 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले तुम्हाला सगळं जमेल. आणि या ठिकाणी पहा, आपण जे आतापर्यंत शिकलो मीन, मेडियन आणि मोड, या तिन्ही मध्ये तुम्हाला फक्त फॉर्म्युले नीट लक्षात ठेवायचे. आणि फॉर्म्युल्यात कुठून संख्या तुम्ही घेतल्या हे जर लक्षात राहिलं, तुम्ही जर हे व्यवस्थित पाठ केलं तर नक्कीच तुम्हाला यामध्ये काही अडचण येणार नाही. तर बहुलोक काढण्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का एकदा सांगा, मग आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊ. आपण दुसरे काही उदाहरण घेऊ. जर तुम्हाला अडचण येत असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये
परत आपण रिपीट करू, काही उदाहरणं घेऊ तुमच्या तुम्ही जर आकडेवारी आणताय त्याचं काही उदाहरण बघूया इथे आणि त्याची चर्चा करू. पण आता तुम्हाला बहुलक सतत पद्मालेत कसं काढायचं किंवा अखंडित पद्मालेत कसं काढायचं हे तुम्हाला समजलंय का? येस सर. हा ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. आता आपले मीन मोड मिळेल हे सगळं आतापर्यंत आपण पाहिले, त्याचे एक एक उदाहरणाच्या सहाय्याने सांगितलं आणि ते फॉर्म्युले लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला ते फास्ट काढता येईल. आता आपला जे शेवटचा मुद्दा राहिलाय बहुलकाचे फायदे, गुण आणि दोष. तर पहिल्यांदा आपण फायदे किंवा गुण बघतोय. पहिल्यांदा आपल्याला पहिले जे आहे ते समजण्यास सोपं आहे. बघा तुम्ही किती लवकर समजतं बहुलक, हे आपल्याला लवकर समजतं, काढण्यास सोपं आहे. त्यानंतर आहे आलेखावरून ठरविता येतो. आलेखावर जर मांडणी केली तर त्यावरूनही आपल्याला लवकर बहुलक ठरवता येतो. बहुलक म्हणजे बहुलकाची किंमत आलेखावरून ठरविता येते. टोकाच्या किमतीचा परिणाम नाही होत यामध्ये, जसं मध्ये ह्याच्यामध्ये होतो, मीन मध्ये होतो. ठीक आहे, माध्यामध्ये टोकाच्या किमतीचा परिणाम होत असतो, या ठिकाणी तो परिणाम होत नाही. बहुलक काढताना टोकाच्या किमतीचा म्हणजेच अगदी कमी किंवा अगदी जास्त किमतीचा परिणाम होत नाही, कारण बहुलक काढताना टोकाकडील किमतीचा विचार केला जात नाही. टोकाकडील किमती माहीत नसतील तरीही बहुलक काढता येतो. अशा प्रकारे बहुलकाचे हे फायदे आहेत. सामग्रीच्या किंवा आकडेवारीच्या मालिकेत जो घटक जास्त वेळा आलेला असतो त्याची किंमत म्हणजे बहुलक आहे. त्यामुळे टोकाकडील किमती माहीत असू नाही तर नसू आपण बहुलक काढू शकतो, कारण बहुलकामध्ये आपण जास्तीत जास्त वारंवारता कोणत्या संख्येची जास्त आहे त्यावरून आपण बहुलक ठरवित असतो. टोकाकडील किंमत काही असो, मोठी असो नाही तर छोटी असो. तर सामग्रीत आढळतो. आणि बहुलकाचा हा एक गुण आहे की तो जी काही आकडेवारी आहे त्यामध्ये आढळून येतो. व्यवहारात उपयोगी, मग बहुलक हा व्यवहारामध्ये कुठे कुठे उपयोगी होतो बघा. जीवशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे, उद्योगधंदे, व्यापार इत्यादी क्षेत्रात बहुलकाचा व्यावहारिक उपयोग होतो. उदाहरणार्थ लोकांचा कल कसा आहे, आवडीनिवडी, प्रवृत्ती, त्याची मागणी इत्यादी ठरवण्यासाठी बहुलकाचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे प्रातिनिधिक. बहुलक हे पद्मावतीतील एक पद असते, त्यावरून ते खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक मानले जाते. म्हणजे सगळ्या आकड्यांचं एक प्रातिनिधिक म्हणून आपण बहुलकाला ठेवत असतो. सर्व संख्येचा विचार करण्याची गरज नाही. बघा बहुलकामध्ये सर्व संख्येचा विचार केलेला आहे का? नाही. ज्या संख्येची वारंवारता जास्त आहे त्याच संख्येचा विचार केला गेला आहे. त्यानंतर बहुलक लहान मोठ्या संख्येने प्रभावित होत नाही. बहुलक हा अवलोकनातील लहान किंवा मोठ्या संख्येने प्रभावित होत नाही. उदाहरणार्थ 1, 4, 4, 10 अशा संख्येचा बहुलक 4 असतो. आणि या ठिकाणी बघा 1 किती लहान आहे आणि मोठी 10 आहे. याचा जर मीन काढला तर वेगळा येईल. पद्मालेत अस्तित्व, बऱ्याच वेळा बहुलक पद्मालेत आढळतो. जास्तीत जास्त वर्णनात्मक सरासरी असते. जी माहिती गुणात्मक स्वरूपाची असते तिथेही बहुलकाचा उपयोग होतो. सर्वसामान्यपणे लोकांची उंची, वेतन, चालू वर्षातील रेल्वे अपघाताची सरासरी संख्या इत्यादीची माहिती घेताना बहुलकाचा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा गुण हे पण आहे की निरीक्षणाने काढता येतो. बघा तुम्ही, आपण जे बहुलक सतत आणि सतत पद्मालेचा फक्त आपण फॉर्म्युल्याचा वापर केला. बाकी दोन पद्मालेमध्ये साधी आणि खंडित पद्माला यामध्ये आपण निरीक्षणावरूनच बहुलक ठरवलेला आहे. अशा प्रकारचे याचे काही गुण आहेत, तसेच काही तोटे पण दिसून येतात. तोटे कोणते हे पहा. अनिश्चित व संदिग्ध केंद्रीय प्रवृत्ती दर्शवणारे एक साधन म्हणून हे बहुलक हे अनिश्चित किंवा अस्पष्ट संदिग्ध असते. बहुलकाचा हा तोटा आहे. दुसरा आहे पुढील गणिती क्रिया करता येत नाहीत. आता मीन, आपण जे काही मीन शिकलो, माध्य शिकलो, ग्रहित माध्य, माध्य वगैरे शिकलो, तर तेच माध्य आपण पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. जेव्हा तुम्ही प्रमाप विचलन, मध्य विचलन काढणार आहात त्यावेळेला त्या माध्याचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. परंतु मध्य, मेडेन आणि मोड याचा उपयोग पुढील क्रिया, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे पुढची गणिती प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. या दोन्हीचा पण अधिक बहुलकांचे अस्तित्व, एकाच सामग्रीत किंवा आकडेवारीच्या श्रेणीत एकापेक्षा अधिक बहुलक असू शकतात आणि काही वेळा संख्या श्रेणीत 2 किंवा 3 बहुलक सापडतात. तेव्हा त्यापैकी त्या श्रेणीचा केंद्रीय प्रवृत्ती दर्शवणारे नेमके बहुलक कोणते ते ठरवणे कठीण असते. कधी कधी असं अडचण येते की काही वेळेला एकच संख्या
नसते तर दोन संख्या ह्या परत परत आलेल्या असतात, किंवा म्हणजे असं असतं की 6 विद्यार्थी 50 गुण घेणारे असतात आणि 55 गुण घेणारे पण 6च विद्यार्थी असतात आणि बाकी मग लहान असतात. तर त्यावेळेला आपल्याला 55 का 50 या दोन्हीमध्ये गोंधळ होतो बहुलक ठरविताना. तर त्यावेळेला दोन्हीपैकी दोन्हीही बहुलक असं आपल्याला म्हणावं लागतं. बहुलक असेलच असे नाही, सामग्रीच्या श्रेणीत किंवा आकडेवारीत बहुलक असेल असे नाही, काही वेळा तो नसतोही. बरोबर आहे, पद्मालेत प्रत्येक वेळेला बहुलक असेल असंही होत नाही. हे तोटे आहेत. त्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे पद्धती बदलली की बहुलक बदलतो. सरासरी किंवा गणितीय माध्य काढण्याच्या कोणत्याही पद्धतीने सरासरी किंवा गणितीय माध्य काढल्यास ते सारखेच मिळते. बहुलकाच्या बाबतीत तसे नसते, कारण बहुलक काढण्याच्या पद्धतीत थोडा जरी बदल झाला तर बहुलकाचा आकडा बदलतो. म्हणजे काय, तुम्ही माध्य कोणत्याही पद्धतीने काढला, आपण 2 पद्धतीने माध्य काढलं आणि मध्यांक आणि बहुलक हे आपण फक्त एकाच पद्धतीमध्ये काढण्याचं शिकलो, साध्या पद्धतीमध्ये, आणि यांच्या दुसऱ्या पद्धती पण नाहीत, कारण ह्यांचं थोडं जरी काही आपण चेंज केलं तर हे याच्या उत्तरामध्ये बदल होतो, तसं माध्याचं होत नाही. ठीक आहे. त्यानंतर 6वा आहे सर्व संख्यावर आधारित नसतो. बहुलकाचे मूल्य काढताना प्रत्येक संख्येचा विचार केला जात नाही. आपण काढताना पाहतोय की ज्यांची वारंवारता, ज्या संख्येची वारंवारता जास्त आहे तिचाच आपण विचार केलेला दिसतोय, बाकी संख्येचा विचार केलेला दिसत नाही बहुलकामध्ये. हे बहुलकाचे तोटे आहेत. त्यानंतर गणितीय प्रक्रिया अशक्य. आपण वरती बघितलंच की बहुलकावर गणितीय प्रक्रिया करता येऊ शकत नाही. त्यानंतर 8वा आहे योग्य मापक नाही. बहुलक हे केंद्रीय प्रवृत्ती मापनाचे योग्य साधन नाही. फक्त बहुलकीय समूहाचा विचार केला जातो, पण श्रेणीतील इतर घटकाकडे दुर्लक्ष केले जाते. हे काही साधन काही योग्य नाही. केंद्रीय म्हणजे मधला अंक दर्शवण्याचं हे बहुलक हे साधन काही योग्य नाही. हा पण बहुलकाचा दोष आहे. त्यानंतर मर्यादित व्याप्ती. लहान आकाराच्या संख्येत बहुलकाचे महत्व मर्यादित असते. आणि 10वा आहे बहुलकाचा दुरुपयोग होऊ शकतो. तर जाहिरातदार या माध्यमाचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करू शकतात. बरोबर आहे. बघा तुम्ही, जाहिरातदार काय करत असतात की आमची जास्तीत जास्त लोक काय करतात, आमचीच टूथपेस्ट वापरतात असं प्रत्येक टूथपेस्ट कंपनीवाला सांगतो आणि आपली दिशाभूल करतो. बरोबर आहे. प्रत्येक कंपनीचं तसंच आहे. टूथपेस्ट आपण उदाहरण सांगितलं, पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं जाणवून येतं. बहुलकांचे मूल्य नेहमीच निर्धारित करता येत नाही आणि बहुलकाच्या उत्तराची पडताळणी करता येत नाही. अशा प्रकारे हे बहुलकाचे तोटे आहेत. जरी आता हे बहुलकाचे दोष आपल्याला आढळून येत असले तरी पण बहुलकाचं महत्व कमी होत नाही, कारण हे माध्य प्रचलित किंवा वारंवार होणाऱ्या अंकावर आधारित असते. सर्वसामान्य नागरिकाचा संबंध प्रचलित अंकाशी येत असतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती संस्था यांना हे माध्य अत्यंत उपयुक्त ठरते. कारण काय, आपल्याला बऱ्याच वेळेस असं माहित करून घ्यायचं असतं की जास्तीत जास्त लोकांनी कोणती गोष्ट अवलंबली आहे, त्यावेळेला बहुलकाचा उपयोग केला जातो. हे सगळे ह्या स्लाइड वरती आपले सगळे जे आतापर्यंत आपण बघितलंय, गणिती माध्य, मध्यमा आणि बहुलक याचे फॉर्म्युले आपण दिलेले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला हे पाठ नसतील तोपर्यंत तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाचं काय, तर तुमचे फॉर्म्युले तोंडपाठ असणे. त्यामुळं लक्षात ठेवा सगळे फॉर्म्युले. नसतील तर तुम्ही 10 वेळेस लिहून काढा, कारण हे तुम्हाला सेकंड इयरलाच नाही भविष्यामध्ये कधीही उपयोगी पडणारे आहेत. बऱ्याचशा ठिकाणी मीन मोड मेडियन हे शिकवलं जातच. प्रत्येक ठिकाणी एम ए ला जरी गेला किंवा रिसर्च संशोधनामध्ये तुम्हाला काही करायचंय तर त्या ठिकाणी पण तुम्हाला, आणि प्रत्येक विषयात सोशल सायन्सच्या प्रत्येक विषयात असं नाही अर्थशास्त्राचं मध्येच शिकवलं जातं असं नाही. तुम्हाला हे पॉलिटिकल सायन्स असेल, समाजशास्त्र असेल, या ठिकाणीही याचा उपयोग होत असतो. त्यामुळे बहुलक मीन मोड मेडियन हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचं जे चॅप्टर आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचं चॅप्टर सुरू करणार आहोत. पुढचं जे चॅप्टर आहे ते याच्यावर आधारित आहे, मीन वरती. त्यामुळे हे तुम्हाला आल्यानंतर पुढचं चॅप्टर सोपंच वाटेल. तुम्हाला काय अडचण आतापर्यंत जे आपण शिकवलंय त्यामध्ये? नाही सर. ठीक आहे. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. आता आपलं आपण जे काही दुसरं चॅप्टर आहे ते उद्या सुरू करणार आहोत.